नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर समृद्धी ॲग्रोटेक म्हणजे तरकारी किंगचे युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत. आजचा व्हिडिओचा विषय देत असताना साधारणतः 70-75 दिवसाचे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे कांदे झाले, 60 दिवसाचे पुढे. तर आता पाहिलं तर ढगाळ वातावरण आहे. तर अशा वेळेस आपण कशा पद्धतीने कामकाज केलं गेलं पाहिजे त्या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देत असताना आपण ज्या शेतकऱ्याला लागवडीपासून मार्गदर्शन केलेलं आहे त्या शेतकऱ्याची आपण सर्वप्रथम माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू. दादा, आपलं नाव सांगा. नमस्कार, मी ज्ञानेश्वर सोमनाथ शिंदे, मुक्काम रानमळा, पोस्ट कडू, तालुका खेड, जिल्हा पुणे. आपला मोबाईल नंबर. मोबाईल नंबर 99-23-57-94-91. तर तुम्ही गेल्या साधारणतः 1-2 वर्षापासून बऱ्याचशा पिकांमध्ये मार्गदर्शन घेत आहे. आता तुम्ही जर मागचा व्हिडिओ जर पाहिला असेल तर यांचा आपण टोमॅटो पिकामध्ये आपण व्हिडिओ दिलेला होता. तर एक साधारणतः तुम्ही बऱ्याचशा पिकांना मार्गदर्शन घेत आहे. फ्लावर झालं, कांदा झालं, टोमॅटो झालं, दुधी भोपळ्याचा पण प्लॉट आहे तुमचा, कांद्याचे 2-3 प्लॉट आहे. तर याच्या मागचं कारण काय आहे ना तुम्ही मार्गदर्शन घेता? डॉक्टर त्या याच्यानुसार पिकं जोमात येतात, वेळेत खतं दिली जातात आणि खतं दिल्यानंतर ते काय आपल्याकडून काही प्रमाणात काही गोष्टी होत नाही, त्यांच्या सांगण्यातून वेळेत त्या गोष्टी होतात, त्याच्यामुळे पिकं जोरात येतात. तर माझं कारण असं तुमच्या लक्षात नाही आला विषय की तुम्ही सातत्याने मार्गदर्शन घेण्याचं कारण काय नेमकं, की आता साधारणतः 2 वर्षानंतर काय फरक झाला तुमच्या शेतीमध्ये? नाही पिकं चांगली येतात आणि उत्पन्नात वाढ होती. त्याच्यामुळे डॉक्टर समृद्धी ॲग्रोटेकचं आपण मार्गदर्शन घेतोय आपण. तर मित्रांनो, आता जर व्हिडिओच्या विषयाकडे वळत असताना एक साधारणतः 70-75 दिवसाचे कांदे, काहींचे 60 दिवसाचे पुढे, आता जर वातावरण पाहिलं तर संपूर्णपणे ढगाळे. तर अशा वेळेस आपण इथं जर पाहिलं तर इथं फक्त आत्ता एक काल परवाचे एक स्प्रे झालेला आहे. तर इथं आपण स्प्रे दिलेला होता लुना. साधारणतः 60 दिवसाचे पुढे तुमचा कांदा असेल, 65 दिवसाचा असू द्या, 70 दिवसाचा असू द्या, 75 दिवसाचा असू द्या. तर साधारणतः 60 दिवसाच्या पुढे आपला कांदा जातो. आणि ज्यावेळेस ढगाळ वातावरण होतं तर ह्या वेळेस आपल्याला स्प्रे करत असताना खूप महत्त्वाचा स्प्रे घ्यायचा आहे. शक्यतो ढगाळ वातावरणामध्ये माव्या रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो आणि त्याचबरोबर करपा. तर आता ह्या प्लॉटला जर पाहिलं तर तुम्ही आतापर्यंत आपण किती शिपण्या घेतल्या ह्या प्लॉटला? 2 आपण शिपणे केलेले आहेत. काल परवा 1 केली आणि याच्या आधी 1 केली. 1 केली होती. तर मित्रांनो, 70-75 ह्या वर्षीचं आमचं टार्गेटच आहे फक्त 2 फवारण्यांमध्ये. क्वचित एखाद्या प्लॉटला 3री फवारणी टाकायला लागते, नाहीतर 2च फवारण्यामध्ये बरेचसे प्लॉट आपण ह्या वर्षी, आता तुमचं तेव्हा दुसरं एक प्लॉट आहे त्याला तर आपण 3 फवारण्या केल्या फक्त, नाहीतर बाकीच्या सगळ्या प्लॉटला 2 फवारण्या काढल्या. तर मित्रांनो, कॉम्बिनेशन घेत असताना टॉपचं कॉम्बिनेशन घेत चला, जेणेकरून सातत्याने आपल्याला स्प्रे मारावे लागणार नाही. त्यामध्ये आपल्याला स्प्रे करत असताना आता 70-75 दिवसाचा काळ आहे. तर अशा वेळेस कोणतं बुरशीनाशक घेतलं गेलं पाहिजे त्यासाठी आपल्याला लुणाचा वापर करायचा आहे, जेणेकरून पुढे जाताना काजळी वगैरे कांदा धरणार नाही. आणि त्याचबरोबर कांद्याची चमक पण चांगल्या पद्धतीने, कलर चांगल्या पद्धतीने, त्यासाठी आपल्याला लुणाचा वापर करायचा. साधारणतः 100 लिटर पंपाला 20 ml ओनिटॉनचा वापर करायचा, 50 ml BSFचं मायक्रोटन घ्यायचे, लिब्रेल घ्यायचे साधारणतः 25 ग्रॅमपर्यंत. आणि त्याच्यानंतर आपल्याला एक चांगल्या पद्धतीने कीटकनाशक घेत असताना सोलोमन आणि आसाटापचा वापर करायचा. सोलोमन घ्यायचे 20 ml, आसाटाप घ्यायचे साधारणतः 25 ते 30 ग्रॅमपर्यंत. अशा पद्धतीने जर चांगल्या पद्धतीने कॉम्बिनेशन जर घेतलं तर मित्रांनो 1-2 फवारण्यामध्ये आपण कांदा हार्वेस्टिंग करून आपल्या कांदा पिकामध्ये चांगल्या पद्धतीने नफा मिळवू शकतो. त्याचबरोबर जर पाहिलं तर आपण डोस सुद्धा 2च दिलेले. 2 डोस आपण पहिला डोस दिलेला होता मित्रांनो चिंबवणीच्या वेळेस, महाधन आणि मॅग्नेशियम सल्फेट. त्याच्यानंतर आपण मित्रांनो दुसरा डोस दिलेला होता 9-24-24 आणि MOP. मित्रांनो 9-24-24 घेत असताना साधारणतः एकरी 2 बॅगा आणि MOPची 1 बॅग, फक्त 150 किलोचा डोस घ्यायचा आहे. जास्त डोस घेण्याचं काहीही फायदा नाही. आणि ह्या फवारणीमध्ये आपण जो ICLचं 049-32 ही ग्रेडचा सुद्धा आपण वापर करू शकतो. तर माझा शेतकरी बांधवांना एक शेवटचा प्रश्न असा असेल की डॉक्टर समृद्धी ॲग्रोटेकसाठी तुम्ही प्रत्येक पिकाची किती फी देता? फी आपली 1000 रुपये आपण प्रत्येक पिकाची फी देतो. प्रत्येक पिकाची 1000 रुपये. एक पिकाची 1 प्लॉटला 1000 रुपये. तर इतर महाराष्ट्राचे जे शेतकरी बांधव आहे ते कांदा उत्पादक शेतकरी, तर त्यांच्यासाठी काय सल्ला असेल? त्यांनी सुद्धा समृद्धी ॲग्रोटेकचं आपण हे घ्यावा त्यांनी.
काय ह्या वर्षी उत्पादन खर्च जास्त झाला का कमी झाला या नाही, वर्षी? उत्पादन खर्चापेक्षा दरवर्षीपेक्षा उत्पादन खर्च कमी आहे. तर आता ह्या गावातले जर शेतकरी पाहिजे तर बरेचसे शेतकरी म्हणतात 4-4, 5-5 फवारण्या घेतल्या, आपण फक्त 2 फवारण्यामध्ये कांदा काढतोय. हा, 2 फवारणी. तर मित्रांनो 70-75 दिवसाचा काळ आहे. याच्या पुढे फवारण्याची गरजच नाही लागणार. ही फवारणी जर तुम्ही टाकली तर मित्रांनो अशा पद्धतीने कामकाज करत चला. मार्गदर्शन हवं असेल तरकारी पिकामध्ये कुठल्याही पिकाला आपण फक्त 1100 रुपयामध्ये मार्गदर्शन लागवडीपासून तर शेवटच्या तोड्यापर्यंत करतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.